आज 10वीचा निकाल दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार। एकनाथ शिंदे हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले। महालक्ष्मी रेसकोर्सहून मुरबाडला जाताना घडली घटना। मुंबईतील मुसलमान कुटुंबावर विषप्रयोग। उंदीर मारण्याचं औषध पोटामध्ये गेल्यानं मृत्यू। कलिंगड खाल्ल्यानं मृत्यू झाल्याचा निघाला होता दावा खोटा। मासे विक्रेत्यांवरती कसलेच निर्बंध नाहीत। महापौर ऋतू तावडेंनी केलं स्पष्ट। महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाची स्पर्धा सुरू। जय पवारांच्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। आता संघर्ष अटळ आहे। पवार घराण्यामध्ये राजकीय संघर्षाचे सूतोवाच। रोहित पवारांची भूमिका निर्णायक। ठाण्यात शिवसेना भाजप यांच्यामध्ये संघर्ष शिगेला। विकासासंदर्भामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू। भारतीय संरक्षण दलांच्या पराक्रमाची वर्षपूर्ती। पाकिस्तानात घुसून ठेचली दहशतवाद्यांची नाकी। पश्चिम बंगालची विधानसभा विसर्जित। ममता बॅनर्जींचा राजीनामा नाहीच। नव्या विधानसभेची स्थापना प्रक्रिया सुरू। नवी मुंबईमध्ये सुरक्षा रक्षक पंकज सिंग कडून विनयभंग। इमारतीतल्या 3 अल्पवयीन मुलींना केला चुकीचा स्पर्श। आधी कागदावरती संख्याबळ सिद्ध करा, नंतरच सत्ता स्थापनेला बोलू। तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचा थलपती विजय यांना निरोप। राज्यपालांच्या भूमिकेनंतर आजचा शपथविधी सोहळा रद्द। अण्णाद्रमुकचे 25 आमदार फुटण्याच्या तयारीत। अण्णाद्रमुकचा पहिला गट पोहोचला पद्दुचेरीच्या रिसॉर्टवर। टीव्हीकेला समर्थन देण्याच्या मुद्द्यावरून अण्णाद्रमुकमध्ये फूट। मासे विक्रीबाबतची अफवा उबाटानं पसरवली। भाजपचा अल्लाबोल पेडणेकरांचं प्रतिआव्हान। नाशिकच्या टीसीएस मधील निदा खान धर्मपरिवर्तनाच्या कटात। गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी निदावर्ती पोलिसांनी वाढवली कलम। मंत्र्यांच्या सहाय्यकांना आज कसला आलाय माज। पंकजा मुंडेंच्या नंतर अतुल सावे यांचा ओसीडी वादामध्ये। बायकोला छळतात मंत्र्यांचे ओसीडी। पॅरासेलिंग करताना काळजी घ्या। गोव्यामध्ये पर्यटक महिलेचा जीव थोडक्यात बचावला। सोलापुरात भलताच प्रकार। वासनांध माणसाचा 11 वर्षीय मुलावरती अत्याचार। नराधमाला 3 दिवसांची पोलीस कोठडी। मेलेला अर्भक राहिलं महिलेच्या पोटामध्ये। परळीच्या खासगी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार। पैठण बाजार समितीमध्ये कांद्याला किलोमागे 4 रुपयांचा भाव। कांद्याचा भाव गडगडला। शेतकरी संकटात। महाराष्ट्रामध्ये हुंडाबळी थांबेनात। नाशिक आणि राहता इथं 2 विवाहित महिलांनी आयुष्य संपवलं। मुसलमानांच्या विळख्यामध्ये पनवेल रेल्वे प्रवासी रिक्षावाल्यांच्या भांडणामुळे प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर। मराठवाड्यासह कोकणामध्ये अवकाळी हवेमध्ये गारवा। शेतकऱ्यांची धावपळ।